रिद्धी-सिद्धीच्या शाळेचा वेळ झाला तर एवढी गडबड चालू होती आणि मी रिद्धी-सिद्धींना अशीच सवय लावली की स्वतःचे डबे स्वतः घ्यायचे आणि बॉटल पण स्वतः घ्यायच्या. मग आम्ही बाहेर निघालो कारण पप्पांना सुट्टी होती. ही म्हणत होती मम्मी कोण नेऊन घाल, म्हटलं मी, कारण पप्पा आज त्यांना शाळेत नेऊन घालणार, ते जोरात ओढत नाही पप्पा नेऊन घालून पप्पा. हिचं चालू पप्पांना डोकं लावणं की पप्पा सिद्धी समोर बसली, मला समोर बसायचंय, मी मागे बसणार नाही. त्याच्या पप्पाने तुला यायचं ते नाही तर राहा घरी. बघा मग कशी गेली, राग आला, मला नाही यायचं शाळेमध्ये. इथं लागली रडायला सोप्यावर बसून. म्हटलं बाई चल. मग एका परचं हिला सिद्धीला मागे बसवलं, तरीची पप्पा हिची मजाकच घेत होते की बाई मी तुला नेणारच नाही शाळेमध्ये, तू थांब इथेच. रडायला लागले बघा, परत नाटक करायला लागले. मग तिच्या पप्पांनी समोर बसवलं. केव्हाचा धिंगाणा चालू होता समोर बसण्यासाठी. मग मी सिद्धीला म्हटलं सिद्धू बाय, तर रिद्धी तर बघा ना बोला नसं झाली मला. मग हसायला लागली. तिला म्हटलं बाय कर मला. मग तिचे पप्पा म्हणतात बस बाई बस, तुला केव्हाचं चालू होतं ना बस, किती केव्हाचं बस. बसले का बस. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.